हाय गाइस, खूप दिवसांनी मी आज तुमच्या समोर आलेले आहे ब्लॉग घेऊन. कारण माझी तब्येत ठीक नव्हती, मी आजारी होते, त्यामुळे मी ब्लॉग टाकू शकलेली नाही. प्लस मी रेसिपी पण तुम्हाला दाखवू शकलेली नाही. तर तुम्ही बघू शकता आज मी काहीतरी बनवते, म्हणजे एक स्पेशल डिश आहे ती मी बनवते आहे लॉलीपॉप. तर मी चिकन आणलेलं होतं, हे बघा मी स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. आणि तव्यामध्ये मला हे करायचं, सॉरी कढईमध्ये तेल ऑलरेडी मला गरम करायचं आहे. पण मी त्यासाठी साहित्य करून दाखवते तुम्हाला. तर त्यासाठी मी आणलेलं आहे दही. हे बघा इकडे दही आहे, तर हे धुतलेलं चिकन आहे. तर मी एवढंच पीस नाही बनवणार आहे, मला जेवढं पाहिजे तेवढंच बनवणार आहे, कारण मला अर्ध्याचं कालवण बनवायचं आहे. आणि अद्रक लसूण सर्व आता मिश्रण करून मी घेतलेलं आहे. हे काहीच बघू शकता. त्याच्यासाठी अजून मी कॉर्नफ्लॉवर आणलेला आहे, तर आपण कॉर्नफ्लॉवरचं पण ॲड करू शकतो. आणि ह्याच्यामध्ये गरम मसाला आहे, तर मी माझ्या मिस्टरांना आणायला लावलेला, तर त्यांनी भाजीचा आणलेला आहे. तर जाऊ द्या, मी भाजीचा यूज नाही करणार आहे. आपण चिकन 65 असतं त्याचा मसाला आपण ॲड करूया. तर मी आता करायला घेते. ह्याच्यामध्ये आपण हे पीस आहेत, हे एवढे पीस मी ह्याच्यामध्ये ॲड करते. मला जेवढे पाहिजेत तेवढे. तुम्ही बघू शकता हे लेग आहे, तर मी लेग काढून घेते. तर 3च पीस आहेत, बाकीच्याचे तुकडे केलेले आहेत. तर आपण हे आहेत 4 आहेत, तर मी 4 घेते. हे बस मी 4च बनवणार आहे, हे बाकीचं राहू द्या असंच. तर हे साईडला ठेवते मी. ह्याच्यामध्ये मी आता थोडेसे हे दही मिक्स करणार आहे, मीठ घेणार आहे, थोडी लाल तिखट घेणार आहे. हा मसाला वाटून ठेवलेला आहे अद्रक लसणाची पेस्टचा, तो यूज करणार आहे. प्लस हा गरम मसाला. हे आता मी एकत्र करून घेते गाईस आणि तुम्हाला दाखवते. आणि तेल गरम करायला ठेवते मी एकदम बारीक मंद आचेवरती, कारण का आपला तोपर्यंत हे मिश्रण होऊपर्यंत आपल्या इकडे तेल पण गरम होऊ शकतं. आणि गरम झालं की मी फ्राय करायला घेते. गाईस बघू शकता तुम्ही, हे सगळं मी आता मिश्रण घेतलं आणि मला असं वाटतं मी अजून 2-3 तुकडे पण ह्याच्यात ॲड करावे. हे गरम मसाला, अद्रक लसणाची पेस्ट, धनापूड, हळद, मीठ आणि कॉर्नफ्लॉवर, हे बघू शकता. आता हे मॅरिनेट करते मी चांगलं, तर तुम्ही हे बघू शकता. तर ह्याला मी चांगलं एकजीव करून मॅरिनेट करते आणि मग आपण फ्राय करायला घेऊया. तर मी ह्याला करायला घेते गाईस. तर एका हाताने मी करते, त्यामुळे जरा भांडं इकडे तिकडे हलते. हे मला जमत नाही आहे, तर मी व्यवस्थित करते आणि मग तुम्हाला दाखवते एकजीव करून. बघा गाईस, मी मॅरिनेट करून झालेलं आहे एकजीव, तुम्ही बघू शकता. तर हे असं झालेलं आहे, दह्यामुळे हे पातळ झालेलं आहे, तर काही प्रॉब्लेम नाही. तर आपण याच्यामध्ये आता तेल गरम झालेलं आहे, बघू शकता. छोटीशी कढई घेतलेली आहे, तर ह्याच्यामध्ये आता मी फ्राय करते हे लॉलीपॉप. आणि ह्याच्यामध्ये मी ना रेड कलर ॲड नाही केला, लाल तिखट होतं म्हणून, त्यामुळे कलर येईल की नाही माहिती नाही, पण मी असंच करणार आहे. तर तुम्ही बघू शकता. तर तुम्हाला जर ऑप्शनली कलर ॲड करायचं असलं तर तुम्ही करू शकता, पण मी माझ्या पद्धतीने करते म्हणून नाही केला. आणि मी कलर पण आणायला विसरले. बघू शकता गाईस. तर ही तंगडी आता फ्राय करायला घेते. हे मंद आचेवरती आपण तळायला घ्यायचं. हे असं बारीक गॅस करून मंद आचेवरती फ्राय करायला घेतलेलं आहे, हे बघू शकता. हे बघा. तर मी असं हे सगळं आता मी बनवलेलं आहे, ते सगळं मी आता तळून घेणार आहे गाईस.
मग तुम्हाला फ्राय झालं की मी दाखवते आणि हे मंद गॅसवरती चांगलं फ्राय होऊन द्यायचं आपलं. तर मग माझी लेग पीसचे लॉलीपॉप तयार झाले की मी तुम्हाला दाखवते. मग हे आपण सॉसवर खाऊ शकतो म्हणजे कसे झाले ते पण सांगते टेस्टीला. तर चला गाईज मी करायला घेते. गाईज बघू शकता तुम्ही मी फ्राय करताना हे एका साईडला करपलेली आहे, तुम्ही बघू शकता इथे. कारण हे कडे पातळ होती आणि खाली लवकर बघितलं नव्हतं त्याच्यामुळे थोडं जळाले. तर काही हरकत नाही आहे, पण ते खरपूस भाजलं तर अजूनच छान लागेल. तुम्ही बघू शकता हे लेग पीस आपले फ्राय होतात आहे, पण हे माझे हे असे कलरफुल नाही आलेले. आपण नेक्स्ट टाईमला जेव्हा बनवू तेव्हा कलर ह्याच्यामध्ये ॲड करू. तर हे रेड लॉलीपॉप दिसतील तुम्हाला. तर हे बघू शकता हे माझे लॉलीपॉपचे तयारी चालू आहे. तर आपल्याला खाण्याची घेणं देणं असतं जास्त करून, तर ते दिसणं वगैरे काय नसतं. तरी पण ठीक आहे, जर तुम्हाला तसं वाटत असेल तर मी नेक्स्ट टाईमच्या याला रेड कलर यूज करेन. तर बघू शकता गाईज बघू शकता तुम्ही माझे लेग पीस तयार आहेत चिकन 65 आणि त्यामध्ये मी आता हा वाला सॉस ॲड करणार आहे वाटीमध्ये. तर आम्ही असं घरातले फॅमिलीसोबत खाणार आहोत. ह्याच्यामध्ये रेड कलर असतं तर एकदम मस्त दिसलं असतं हे, पण हे रेड कलर यूज नाही केला त्यामुळे नो प्रॉब्लेम. पण खाण्याशी घेणं देणं आहे ते. तर नेक्स्ट टाईमच्या व्हिडिओमध्ये जेव्हा मी बनवल तेव्हा रेड कलर ॲड करीन आणि अशी रेसिपी दाखवेन. तर कशी वाटली कमेंट्स बॉक्समध्ये सांगा. तर मी आता ह्या सॉस ॲड करते. आपण चटणी पण याच्यासोबत पुदिन्याची खाऊ शकतो, पण ऑलरेडी ते पहिलंच तिखट आहे तर गोड तिखट छान लागेल. तरी आपण सॉस बरं खाऊ शकतो. तर हे बघू शकता तुम्ही. तर हे सॉस मी एवढासाच घेतला आहे कारण मला एवढाच पाहिजे होता म्हणून. बाकीच्यांना ज्यांना जसं पाहिजे तसं ते घेऊ शकता. तर तुम्ही बघू शकता. तर कसे वाटलं कमेंट्स बॉक्समध्ये सांगा. चला बाय. तर माझी रेसिपी कशी वाटली कमेंट्स बॉक्समध्ये सांगा. आणि खूप दिवसांचा आपला ब्लॉग होता, तर नक्की शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा. चला नेक्स्ट टाईमच्या आपण असंच रेसिपीमध्ये भेटूया आणि तुमच्या आशीर्वादाने मी चांगली होण्याची केअर करण्याची मला टाकत द्या. चला बाय.